पश्चिम महाराष्ट्र कोकणात पावसाचा तडाखा पाहायला मिळतोय, तर सांगली सोलापुरात आज पुन्हा अवकाळीचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे। तर सोलापूरच्या बार्शी तालुक्यातही अवकाळी पावसाचा फटका बसलाय। तालुक्यातल्या राळेरास या गावामध्ये टरबूजाची बाग मातीमोल झाली आहे। एकीकडे जिल्ह्यात तापमान 40शी पार गेल्यामुळे फळ पिकांना तग धरणं कठीण झालं होतं। आता अचानक आलेल्या पावसामुळे टरबूज बाग आडवी झाली आहे। अवकाळी पावसाने सांगली शहराला चांगलाच फटका बसलाय। सकाळपासून उन्हाचा तडाखा असताना अचानक सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपलाय। या वादळी वाऱ्याची तीव्रता एवढी होती की अनेक झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्या। बातमी सांगलीतून। सांगली जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सर्वाधिक फटका हा द्राक्ष बाग शेतीला बसलाय। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागात जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळालंय, तर काही ठिकाणी तयार झालेल्या द्राक्ष घडांसह द्राक्ष बागा कोसळल्यात। तर रत्नागिरीत मंगळवारी रात्री जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। ढगांच्या गडगडाटासह पाली, खानू, वळके, चरवेली या भागांमध्ये पाऊस झालाय, तर महामार्गावर चिखल झाला असून अवकाळीचा फटका आंबा, काजूला बसण्याची देखील शक्यता आहे।